गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पीसी स्नेहल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून भूमिगत गटार योजनेचं काम सुरू आहे. रामनगर ते सूर्याटोला या महत्त्वाच्या मार्गावर 2 महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आलं. पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं, मात्र त्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याचं कंत्राटदार विसरलाच. खोदलेला रस्ता न बुजवता, सिमेंटीकरण न करता तसाच अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आलाय. हा गजबजलेला मार्ग आता अपघाताचा सापळा बनलाय. खड्डे आणि पसरलेल्या गट्टी, माती, धुळीमुळे वाहनधारकांचं नियंत्रण सुटतंय. गेल्या 2-3 दिवसांत अनेक दुचाकीस्वार घसरून पडलेत. काहींना गंभीर दुखापत तर काहींना फ्रॅक्चर झाले. पावसाळा तोंडावर असताना परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. 2 महिने झाले रस्ता खोदून ठेवलाय, पाईप टाकली, पण रस्ता नीट बुजवला नाही की सिमेंट रोड केला नाही. रात्रीच्या वेळी तर इथून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. कंत्राटदार कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळतीये का? या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पीसी स्नेहल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि एमजेपी विरोधात तीव्र असंतोष आहे. वारंवार तक्रार करूनही कंपनी व्यवस्थापन किंवा एमजेपी अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कंत्राटदाराला रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. हे कसं हे काम करत आहे गटर लाईनच्या याच्यामध्ये कसं यांनी खोदून पाईप टाकून दिलं, त्याच्यानंतर ते गिट्टी बिछवून दिली आहे आणि कसं फ्लोरिंग करत नाही इथं इथं खूप लोक पडत आहे आणि हे सलाकी पण वर वर काढून ठेवून दिली आहे आणि जे चेंबर आहे ते चेंबर प्लेन पाहिजे रोडाच्या ते पण वर उचलून दिली आहे. त्याच्याने लोक पडत आहे इथं आणि हे धूळ खूप उडत आहे आणि हे लवकरात लवकर काम केलं पाहिजे. 2 महिने होत आहे, काम खूप लेट होत आहे. मागील 2 महिन्यापासून यांनी जीवन प्राधिकरणनी हा रस्त्यात सिवर लाईन टाकलेली आहे आणि खोदकाम केलेलं आहे. त्यांनी पाईप वगैरे टाकून झालेला आहे. त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण करायला पाहिजे, परंतु ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढं जाता येताना नागरिकांना फार त्रास होतो. हा रस्ता रामनगर ते ढाकणीकडे जाणारा आहे. वर्दळ नेहमी वर्दळ असते, वाहतूक भरपूर आहे इथं आणि याच्यात तरी पण ते लोक याकडे दुर्लक्ष करून या रस्त्याचं काम करत नाही. पूर्ण पोल्युशन होत आहे, धूळ उडत आहे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शेवटी नागरिकांना यांच्या त्रासाला कंटाळून काहीतरी आमरण उपोषण करावं लागेल, तेव्हाच हे लोक त्याच्यासाठी हेच लोक जबाबदार राहणार. गाड्या स्लिप होतात, पडतात, भरपूर असे घटना झालेल्या आहेत, परंतु त्याकडे ते पूर्ण दुर्लक्ष करतात. नेहमी बोलून सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी आता याच्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव रस्त्यावर यावे लागेल. हा रस्ता मागील 2 महिन्यापासून काम सुरू आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर त्यावर काही सिमेंटीकरण करणे आवश्यक होते, परंतु संबंधित प्राधिकरण अंतर्गत जी कंपनी काम करीत आहे त्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे आजही नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास एवढा जीवघेणा आहे की प्रत्येक ठिकाणी खड्डे असल्याने वारंवार दुचाकी चालक किंवा इतर वाहनाच्या त्रासामुळे अपघात होत असतात. परिणामी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही बाब अतिशय गंभीर असून प्राधिकरण तसेच संबंधित कंपनीने हा मार्ग त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा येथील नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याला जबाबदार संबंधित प्राधिकरण राहील. शिवाय लगतच पोलीस स्टेशन असल्याने इथं नेहमी वर्दळ असते, करिता संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता मार्गी लावावा. रामनगर से सूर्यटोला रोज मेरा आना जाना है, जो तक कि मैं प्रैक्टिस करके ग्राउंड से वापस लौट रहा था। पिछले 2 महीने से मैं देख रहा हूँ वो रास्ता इस तरह से खुदा हुआ है अपना कि 2 महीने से कुछ काम ही नहीं हुआ है। वहाँ से कई एक्सीडेंट हो चुके हैं मेरे सामने। वहाँ पर गटर योजना का काम चालू है, जहाँ तक कि पूरा खोद के रखे पिछले 2 महीना हो गया। 2 महीने के बाद भी कोई वहाँ गिर रहे, मेरे सामने 2-3 लोग गिर गए। यहाँ तक कि मैंने देखा तो परसों के दिन मैं खुद उस चीज़ का शिकार हो चुका हूँ। गिट्टी डली हुई है, जहाँ तक कि वो गिट्टी मेरे सर पे भी लग सकती थी, मेरे हाथ में लगी है, ये पूरी हाथ में लगी है, पूरी करके इसमें 5 टाके लगे मुझे। 5 टाके, पैर फ्रैक्चर हो गया है, 2 फिंगर की उंगलियां फ्रैक्चर हो चुकी है मेरी और 2-3 घसीटे भी आए हाथ पैर में।
इसके तो वही है, गटर जो लाइन चल रही है, प्रशासन का जो काम चल रही है, जो लिए काम उसको शहर में पूरी तरह से करना चाहिए। जहाँ तक कि वो जहाँ काम करके अधूरे छोड़ के वो दूसरी तरफ चले जाते हैं, जहाँ तक कि वो जनता भी परेशान हो जाती है वहाँ पे, क्योंकि पिछले 2 महीने से देख रहा हूँ वहाँ कोई काम नहीं हुआ। आज जहाँ तक कि अभी बारिश चालू होने वाली, बारिश चालू होने के कारण अभी शहर वालों को कितनी परेशानी होंगी, ये कोई जिम्मेदारी ये शहर की कोई ले नहीं रहा है। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.